तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी संध्याकाळी व्हिडिओ शूट केलाय, म्हणजे सुरुवात केली आहे व्हिडिओची, कारणच आहे त्याला तसं। आज ना मी एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप दिवस झाले अशी रेसिपी शेअर नव्हती केली, तर पहिल्यांदाच करते आणि मी ती रेसिपी। तर ती रेसिपी काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये कळेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बदलापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून प्रसिद्ध असलेला हा पनवेल हायवे आणि या पनवेल हायवेला लागणाऱ्या या खाऊच्या गाड्या संध्याकाळी छान सगळे येऊन इथे ताव मारत असतात। आणि पावसामुळे ना खेळकर लोकांची अगदी मजा झाली आहे या टर्फमुळे, कारण जसं जीवन बदलतं आहे तशा सोयी पण बदलत आहेत। आणि आपलं मात्र बायकांचं काम काही चुकत नाही, कारण कितीही नावडतं काम असलं ना तरी आपल्याला करणंच आहे। त्यामुळे घरी आले सामान घेऊन आणि पटापट भांडी लावायला घेतली। सगळ्यात नावडतं काम माझं। तुमचं नावडतं काम काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो। तर हे पटापट सगळं आवरलं आणि सो सॅटिस्फाईंग म्हणजे ह्या पाणी काढणं मला फार आवडतं हे काढायला, कारण एक गंमत झाली आहे, हे मी सांगेन तुम्हाला नंतर कधीतरी। तर आज मी बेत केलेला आहे छान असा चिकन मोमोजचा, कारण सध्या जे बघतोय ना वातावरण बाहेर, इतकं खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये इतकं अस्वच्छता झाली आहे, त्यामुळे ना काही नकोच वाटतं हो बाहेर खायला। आणि माझी लेक ना गेल्या कित्येक दिवसापासून बोलत होती, मम्मी चिकन मोमोज खायचे आहेत। तर म्हटलं चल आपण घरीच बनवूया, पहिल्यांदाच करते ही मी रेसिपी, त्यामुळे चुकली तर मला माफ करा, पण कशी होते हे मी तुम्हाला शेवटी सांगेनच। तर काय करायचं, असा मी चिकनचा किमा आणला, त्यातनं कांदा, त्यानंतर कोथिंबीर, कांद्याची पात, काळी मिरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडं मीठ, आणि मी ह्याच्यात मॅगी मसाला घातलेला आहे, कारण चिकन स्टॉकचे क्यूब्स टाकतात पण ऑलमोस्ट सेम स्वाद असतो, त्यामुळे मी मॅगी मसाला टाकला आहे, थोडं बटर टाकलं आहे, तेल टाकलं आहे आणि हलकंसं पाणी घेऊन मिक्स केलं आणि वरतून त्याच्यामध्ये सोया सॉस टाकलं। हे आता असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला। आणि आता आपण जे मोमोजचं आवरण आहे ना ते पहिलं तयार करून घेऊ। तर मी मैदाच घेतला आहे, गव्हाचं पण तुम्ही घेऊ शकता, पण मी पहिल्यांदाच करते आणि मला एकदम रेस्टॉरंट स्टाईल करायचं होतं म्हणून मी मैदाच घेतला आहे। शक्यतो मैदा जास्त आम्ही खात नाही, पण म्हटलं कधीतरी खायला हरकत नाही आहे। आणि पीठ चांगलं अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं, कारण जास्त सैल नाही मळायचं, जास्त जर सैल मळलं तर ते भिजू घातल्यानंतर ते अजून पातळ होतं आणि हे असं पीठ आपटून ना त्याच्यातली ग्लुटन कमी होतं असं म्हणतात। आता किती खरं किती खोटं मला माहीत नाही, तर असो। तर हे पीठ भिजवलं आहे मी आणि आता मी इथे चिकन मोमोजला लागणारी चटपटी काय म्हणतात त्याला चटणी करते। तर ही एक मी व्हिडिओज बघितला होता, मी त्याच्यात तेच फॉलो करते, तेच तुम्हाला मी दाखवते। तर हे टोमॅटो असे गॅसवरती रोस्ट करून घेतले आणि दुसऱ्या भांड्यामध्ये एक 10 ते 15 लाल मिरच्या मी उकळून घेतल्या। त्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या, नाही तर त्या चांगल्या नाही लागत। तर मोमोजची चटणी ही सगळ्यात की इन्ग्रेडियंट्स असतं चिकन मोमोजमधलं। आणि हे असं टी व्ही बघत बघत आमचं काम चालू होतं, कारण नवरा हास्यचित्र बघत होता। ऑल टाईम फेवरेट आहे हे आमचं, मजा येते बघायला। तर व्हिडिओमध्ये ना हे असंच दाखवलं होतं, ब्लेंडरमध्ये हे सगळं काढायचं, ह्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं नाही टाकायचं अजिबात, कांद्याची पात, लिंबाचा रस, मीठ आणि साखर हे असं या ब्लेंडरमध्ये टाकायचं आणि पटापट काय म्हणतात त्याला ते एकदम ब्लेंड करायचं। पण गंमत अशी झाली, त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल ब्लेंडर्स असतात, आपल्या घरी इलेक्ट्रिकल ब्लेंडर नाही आहे, पण म्हटलं ट्राय तर करून बघूया आपल्याला जमतंय का। KGF मधला रॉकी भाई, रामायणामध्ये रावणाचा रोल कोणी केला आहे हे नवरा विचारत होता, कारण खूप सुंदर वाटतोय त्याच्यामध्ये यश। तर असो जे काही आहे ते। तर हे बघा, हे नाही मला नाही झालं, फसलं सगळं। मग शेवटी आपलं मिक्सर काढला आणि त्याच्यामध्ये ब्लेंड करून घेतली चटणी, कारण कधी कधी ना काही वेळेला आपल्याला आपलं डोकं लावणं फार गरजेचं असतं। आणि मैत्रिणींनो, अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे, हा असा सुमितचा मिक्सर कोणाकोणाकडे आहे, तुमचा काय अनुभव आहे या मिक्सरबद्दल, कारण तुमचा आधी मला अनुभव सांगा, त्याच्यानंतर मग मी सांगते की या सुमितच्या मिक्सरचा काय घोळ आहे ते। पण मला नक्की सांगा, कारण मला असं वाटतं आहे माझ्याच बाबतीत असं झालं आहे की अजून खरंच हे प्रॉडक्ट असं आहे। हा असा कलर आला आहे चटणीचा, मे बी कांद्याची पात आणि कोथिंबीर घातली होती आणि थोडंसं टोमॅटो स्मोकी करून टाकले होते म्हणून कदाचित असेल। तर आता चव तर छान लागते, एकदम चटाकेदार लागते, टेस्टी झाली। रंग आला नाही आहे त्या चटणीला,
कारण मी ना मला तरी असं वाटतं कोथिंबीर आणि कांद्याची पात जरा जास्त घातली आहे, त्याच्यामुळे कदाचित हा असा रंग आला असेल. पण चव उत्कृष्ट लागते, म्हणजे बाहेरच्या चटणीपेक्षा कितीतरी पटीने चांगलीच लागते. आणि आपण केलेल्या अन्नाची तुलना ना बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची साठी करायचीच नाही, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स असतात, अजिनोमोटो असतो, त्यामुळे आपण बनवलं ते छानच असतं. असो, तर हे मोमोजचं काय म्हणतात त्याला जे वरचे प्लेट्स बनवायचे आहेत ना, हे तुम्ही साधे करंजीसारखे बनवलेत तरीही चालतात. आपण काही मास्टर शेफ नाही आहोत. आपण काय करतो आहे, आपल्या आवडीसाठी करतो आहे, आपल्या मुलांसाठी करतो आहे, की बाहेरचं घाणेरडं खायला घालण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवून स्वच्छ खायला घालणं जास्त मला गरजेचं वाटतं. तरीसुद्धा मला जसा शेप जमला तसा मी केला. हे काय करायचं ह्याची एक आयडिया सांगते. एकाच साईडला प्लेट करायचे, दुसऱ्या साईडला प्लेट करायचे नाही, पण त्या प्लेट केलेली दुसऱ्या प्लेन साईडला चिकटवत जायचं. असे माझे जरा जास्तच मोठे मोमोज झाले, कारण हे छोटं छोटं करायला मला होत नाही. एक मोमोज खाल्ला तरी भरपूर मजा येईल असं. तर असे मी मोमोज पहिले सगळे आधी करून घेतले आणि ओल्या कपड्यामध्ये ठेवायचे, कारण नाहीतर त्याला तडे जातात. आणि नवरा काही हे मोमोज वगैरे खात नाही. तो मला म्हणाला की तुम्ही मोमोज खा, मी माझ्यासाठी चिकन खिमा बनवतो. म्हणून त्याचं ते चाललं होतं. आणि त्याची फेवरेट आहे लसूणी चपाती. तर मला कमेंट करा जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर, कारण हे तो खातो मस्तपैकी. त्याने खिमा बनवला होता स्वतःसाठी आणि मग मी त्याला लसूणी चपाती बनवून दिली होती. तर मोमोजसाठी आपल्याला स्टीम करायचे आहेत. मी स्टीम आणि फ्राईड दोन्ही केलेले, पण इथे मी तुम्हाला स्टीमच दाखवते. पण स्टीम मोमोज करताना खाली चाळणीला छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि हे मोमोज व्यवस्थित आपल्याला हाताळावे लागतात, कारण आपल्या नखाचं एक छोटासा पॉईंट जरी त्या मैद्याच्या आवरणाला लागला तर भोग पडतं आणि त्याच्यातनं सगळं ते सोया सॉस टाकलेला ना सगळा बाहेर येतो. आणि तसं पण आपण ज्यावेळेस स्टीम करतो मोमोज तेव्हा काही काय म्हणतात ना त्याला, ते अजून पातळ ट्रान्सपरंट होतं. त्यामुळे थोडं सांभाळूनच करा. एक 15 मिनटं वाफ द्यायची मंद आचेवरती. आणि हे बघा इतके सुंदर झाले होते ना. नवऱ्याचं चाललं होतं अगं चिकन आतलं शिजेल का, त्याला म्हटलं हाडाचं शिजतं, तर हे तर बोनलेस आहे. कधी कधी ना नवरे मंडळी पण काय करतात ना, स्वतःचं पाककौशल्य दाखवतातच, पण त्याचबरोबर अनावश्यक टिप्स पण देतात. तुमच्या बाबतीत होतं का असं? मला सांगा नक्की कमेंट करून. तर बघा मोमोज तर एकदम झकास झाले आहेत माझे. तर लेकीला माझे स्टीम मोमोजच आवडतात. फ्राईड नको म्हणाली, कारण तिला भूक पण लागली होती. मला म्हणाली आता हे गार होतील, मग तू फ्राय करशील, त्याच्यापेक्षा मला हे असेच दे. तर त्यामुळे लेकीसाठी मी प्लेट करायला सुरुवात केली आहे, कारण तिला प्रचंड खूप दिवसापासून इच्छा झाली होती हे मोमोज खायची. तर हे मी बाजूला काढलं पटापट. आणि अजिबात खाली ठेवायचं नाही, कारण ते ओव्हरकुक झालं की मजा नाही येत. आणि हां, मोमोज शिजलेत का कसं बघायचं. तुमच्या बोटाला जर ते चिकटले नाहीत म्हणजे मोमोज अगदी उत्तम शिजलेत असा त्याचा अर्थ होतो. आणि माझे मोमोज खूप छान झाले होते. अर्थात थोडी साईज त्याची मोठी झाली होती, पण आता घरात करणार तर होणारच. ते बाहेरचे चिल्ले पिल्ले खाण्यापेक्षा एक मोमोज खाल्ला तरी पोट भरेल असं. तर हे असे सुंदर मोमोज माझे रेडी झाले आहेत. आता मुलीसाठी पटापट पहिलं काढून ठेवते. आणि नवऱ्याचं चाललं आहे तिकडे काय चालायचं आहे ते, कारण त्याला खिमा करायचा होता. अख्खा लसूण त्याला त्या खिम्यामध्ये असा मध्ये ठेवायचा होता, तो नंतर त्याला स्मॅश करायचा होता. त्याची रेसिपी कधीतरी दाखवेन मी. तर हे बघा छान दिसत आहेत. लेकीला पहिले खाऊ घातले मी आधी. कसे आले? मस्त आहे. फायनली चिकन मोमोज फ्राईड आणि स्टीम मी दोन्ही केलेले आहेत. आणि मिस्टरांनी केली आहे लसूणी चपाती. आणि ते हे मोमोज वगैरे त्यांना आवडत नाही, त्यामुळे त्यांनी खिमा केला आहे. तर असं आज आमच्याकडे डबल बेत आहे. खिमा आणि लसूणी चपाती मिस्टरांची फेवरेट, आणि मी आणि माझ्या लेकीसाठी आम्ही मोमोज केलेले. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ट्राय करा ही रेसिपी. मोमोज खरंच अप्रतिम झाले. बाहेरचे प्रिझर्वेटिव्हसवाले खाण्यापेक्षा हे असे केव्हाही केलेले नेहमीच चांगले, बरोबर. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.